महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, महाराष्ट्र धर्म रुजवला, भिनवला, अन्यायावर तुटून पडायला शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सौ मीनाताई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो। खर तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, आणि मला वाटतं शिवसेनेच्या अधिकृत संघटनांमधला जन्मशताब्दी वर्षाचा पहिला सोहळा संपन्न करण्याचं भाग्य महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला मिळतंय। त्या पहिल्या सोहळ्यास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उद्योग मंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब, शिवसेनेचं आत्ताच ज्यांनी तोप टाकली आणि महाराष्ट्राची आणि खास करून कोकणाची संस्कृती घेऊन जा सांगितलं, ते माझे मित्र, या महाराष्ट्रातील शिवसेनेची बुलंद तोप, विधानसभेचे गटनेते सन्माननीय आमदार भास्कर जाधवजी, आणि तुमचा आमचा विधान परिषदेतला आवाज, तो आवाज उभ्या महाराष्ट्रात गाजतो, एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी तडपतो, ते आमदार अनिल परबजी, जे आपल्या समोर काही कामामुळे पुढे निघून गेले, ते सन्माननीय आमदार महेश सावंत, सन्माननीय माजी आमदार परशुराम उपरकर, सन्माननीय जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार वैभवजी नाईक, या जिल्ह्यात उपनेत्या सन्माननीय जान्हवी सावंतताई, या एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हेमंत हिरेन रेडकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप धुरंदर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा पहिलं खरं तर। अनुप नाईक, राजाभाऊ करगुटकर, व्यासपीठावरील महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची कार्यकारिणी, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी निष्ठावंत ज्यांना म्हटलं त्यांनी टाळ्या वाजवल्या, बाकी डाऊट आहे का स्वतःचा? नाही ना, आपण सगळे निष्ठावंत आहोत। कोकणात आलोय, इथे निष्ठावंतांचं अधिष्ठान वेगळं होतं, म्हणून जाणीवपूर्वक या निष्ठावंतांची आवाज सांगितली तुम्हाला मी। मला वाटतं एसटीच्या संदर्भात अनेक जण अनेक भाष्य केलंय, मी काय बोलावं, मला तर सगळी सुरुवातीपासून आठवत राहतं, कसा लाल गाडीत फिरत होतो, चांदा ते बांधा, त्या तुकाराम चव्हाणांच्या डोक्यावर खांद्यावर डोकं ठेवायचो आणि झोपायचो, एकदा गेलो का 8 दिवसांनी मुंबईत यायचो। पण हे सगळं करताना मूळ मुद्दा काय होता? मूळ मुद्दा साधा सरळ सोपा होता, अन्यायावर तुटून पडणं आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणं, एवढ्यासाठी एसटी कामगार सेना स्थापन केली। बांधवांनो, सगळ्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, मग अशी आपण एरवी पाहिली असेल, सुरुवातीला दाखवली, मी विधान परिषदेत असताना न्याय मिळवण्यासाठी भाषण केले, तेव्हा मी एक महत्वाचं वाक्य उद्गारलं, ते टीव्हीमध्ये दाखवलं होतं, एसटी ही सेवा म्हणून चालवायची आहे की एसटी हा धंदा म्हणून चालवायची आहे? सेवा असेल तर माझा कर्मचारी घाम गाळतोय, त्या घाम गाळणाऱ्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची मूलभूत मागणी आहे। काय ब्रीद लावतो तुम्ही? प्रवाशांच्या सेवेसाठी, आणि त्या प्रवाशांच्या सेवेसाठी येणारे लोक, त्यांना न्याय मिळत नाही। आत्ता कुठेतरी पटकन म्हणालं की जर आजारपण आलं तर आम्हाला प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे। भास्कर शेठ जाधवांनी मला सांगितलं, सावंत साहेब तुम्ही सांगून टाका, 5 लाखापर्यंत केंद्र शासनानं प्रधानमंत्री ती योजना आहे, पण ती गरिबांसाठी आहे। तुमच्या जर मंत्रालयात अधिकारी घेत असतील तर माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, सोडणार नाही। आता ते दोघंही आहेत, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते आहे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे होते, तेव्हा ही योजना आदरणीय उद्धव साहेबांनी आणली, तिचा लाभ आमच्या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे। बांधवांनो, फार मोठं भाषण करणार नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं, कोकणात आलो, कोकण आपलंच असा येवा, त्या कोकणात सुद्धा आमचा भगवा तेजानं पडकत होता। बरं, मला एसटीच्या कर्मचाऱ्यांना पहिलं एक सांगायचंय, आणि माझं दुःख आहे ते बोलणार, कारण एसटीचा कर्मचारी, कामगार सेनेचा कर्मचारी
शिवसेनेच्या कुठल्याही अंगीकृत संघटनेचा सभासद हा भगव्याचा पाईक असला पाहिजे, तो शिवसेनेचा पाईक असला पाहिजे, तो उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा पाईक असला पाहिजे. इतक्या वेदना होत होत्या त्या कोविडच्या काळात. तुम्ही संप केला, प्रचंड वेदना व्हायच्या. देसाई साहेब, मी व्हॉट्सअपवर मेसेज द्यायचो, मला उलटे सुलटे प्रश्न विचारायचे. आदरणीय उद्धवजींनी थेट बोलले काही कर्मचाऱ्यांशी. भ्रम, मृगजळाच्या मागे धावताना हरणं, सीतामाई आमची धावली, तिने सांगितलं म्हणून बाकीचे धावले, ते धावले तिच्यासाठी. तो राक्षस मृगाचं रूप घेऊन आला होता रावण. आमच्या कोकणात आरत्या करतात बघ, त्या आरतीतलं एक कडवं छान आहे. मातला रावण सर्व उपद्रव केला, 33 कोटी देव बंदी हरिले सीतेला, पितृवचनासाठी रामे वनवास केला, मिळवणी वानर सेना राजा राम प्रगटला. महाराष्ट्र एसटी कामगार सेना ही शिवसेनेची वानर सेना आहे, लक्षात ठेवा. आज वाईट काळ आलाय वनवासासारखा, पण म्हणून मला तुमचं अधिक कौतुक आहे. अशा वनवास संबंध बाहेर उदासीनता दिसत असताना तुम्ही मात्र निष्ठावंत राहिलात. तुम्ही शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेबरोबर राहिलात. तुम्हाला सुद्धा हनुमानच व्हायचंय. बरे, आज शनिवार आहे बरं, म्हणजे आपल्याकडे शनिवारचा न करत्याचा वार, पण आजचा शनिवार हनुमानाचा वार आहे. हनुमानासारखे वागा. मला जेव्हा काही बातम्या येतात, प्रलोभन येतात, तेव्हा मी त्यांना एवढंच सांगतो, तुम्ही जय श्रीराम करता ना रे, मग तुम्हाला श्रीराम कळला का रे प्रभू रामचंद्र? त्या प्रभू रामचंद्रानं आपल्या वडिलांची आज्ञा पाळली बरं का. राजपुत्र आहे. काही कोण सावत्राई आहे, ती सांगते ह्याला पाठवा वनवासात. प्रभू रामचंद्र म्हणतात मातेचा आदेश आहे. कोण तू? माझी सावत्राई, तू कसा काय आदेश देतेस? वनवासात गेले. वनवासात गेल्यानंतर तिथं रावणाबरोबर युद्ध झालं श्रीलंकेला. आताची श्रीलंका, तेव्हाची नुसती लंका. त्या लंकेत युद्ध झालं तर जिंकलं युद्ध. कुणाच्या बळावर? वानर सेनेच्या बळावर. निष्ठावंत वानर सेनेच्या बळावर युद्ध जिंकलं. युद्ध जिंकल्यानंतर प्रभू रामचंद्र नाही म्हणाले की आता मी युद्ध जिंकलंय, आता मी लंकेचा राजा. नाही म्हणाले. किष्किंधाची लढाई झाली सुग्रीवाडी वाडीमध्ये. प्रभू रामचंद्र जिंकले. सुग्रीवाला बसवलं, लंकेत विभीषणाला बसवलं. नाही म्हणाले 50 खोके घ्या आणि माझं राज्य निर्माण करा. नाही म्हणाले. तुम्ही माणसं, सत्य नेहमी कटू असतो बरं, म्हणून औषधाला कधी कधी साखरेचं वरख देतात. महाराष्ट्रात कपटी लोकांचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्र कपट कारस्थान करणाऱ्यांचं राज्य सुरू आहे. दिल्लीच्या विधानसभेत 70 पैकी 67 जागा अरविंद केजरीवालच्या निवडून आल्या. 3 जागा फक्त भारतीय जनता पक्षाच्या आल्या, तरी विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं. आमच्या भास्कर जाधवांचं नाव आदरणीय उद्धवजींनी विरोधी पक्ष नेत्यासाठी दिलं. आज तागायत ते नाव जाहीर करत नाहीत. म्हणजे माणसं कशी आहेत बघा. त्यांचं असलं, मला दादा अजूनही गाठपड येते. आपलं सरकार आलं 95ला, ताबडतोब उपमुख्यमंत्री पाहिजे होते. गोपीनाथजी मुंडेनं उपमुख्यमंत्री केलं. पुन्हा पुढच्या सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री आले. हे आमचे दाढीवाले तेव्हा इकडे होते, विरोधी पक्षात होते बरं का. त्यांच्या मांडीला मी बसणार नाही असं म्हणाले होते. त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. ते घेतल्यानंतर भाजपने आपल्याला उपमुख्यमंत्री पद दिलं का रे? म्हणूनच म्हणालो कपट्यांचं राज्य आहे, कारस्थानी लोकांचं राज्य आहे. तुम्ही डंके की चोट पर मैं कहता हूं कैसे नहीं मिलता. कुठे रे गेला तुझा आवाज? डंक्यात कुठला का तुला कोडी तरी? मसाल्याचा डंका असतो कुठला का तुला कोडी? नुसता कुठला नाही, तुम्ही त्या आमच्या एसटी बँकेची वाटोळा करून टाकलेत. तुम्हाला राग नाही आला का रे? पश्चाताप नाही होत का रे तुम्हाला की आम्ही चुकलो साहेब? उद्धव साहेब, एका देवासारख्या माणसाला आम्ही त्रास दिला, याचा पश्चाताप तरी कुठेतरी व्हायला पाहिजे की नको रे?
माझ्या एसटीच्या बांधवांना जाहीरपणे हे अधिवेशन आहे, इथले आत्मवंचना करून चालणार नाही, आत्मपरीक्षण करावं लागेल. आम्ही चुकलो असं एसटीच्या कर्मचाऱ्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणाला नावं घ्यायची नाही, घेतली पाहिजे. नालायक लोक आहे ती. तो पाडळकर, तो खोत भजन मृदुंग घेता, टाळ वाजवता, तुम्ही नाचता. हा, त्यातले नाचणारे आज पण आले असतील काही लोक, आता लक्षात आलं असेल तिथून नाचून काही जमलं नाही आपल्याला. पाहिलं तर ती हेवी कोणतं काम आहे माझ्या एसटी कामगार सेनेनं केलं नाही. 72 कोटीचा करार आहे ना, देसाई साहेब होते. मला वाटलं अरविंद काय मागतोयस तू, म्हटलं दादा केलं पाहिजे. त्या नव्या लोकांना माहिती नसेल, त्या 72 कोटी रुपयाच्या करारामुळे 350 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नंतर 5व्या वर्षात. कोणी केलं? महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केलं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, शिवसेनेनं केलं. उपकाराची जाणीव आत्ताच्या काळात राहिली नाही, कृतज्ञता राहिली नाही. कुणी मला मोठं केलं, कुणामुळे मी मोठं झालो, कुणामुळे मला माणसं जय महाराष्ट्र करतात, तुम्हालाही लोक जय महाराष्ट्र करतात. अरविंद गणपत सावंत चालतोय म्हणून कोणी जय महाराष्ट्र करत नाही बरं का. तो वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणून जय महाराष्ट्र करतात, लक्षात घ्या. बाडग्यानं कोणी जय महाराष्ट्र करू नये. खाल्ल्या मिठाला तरी जागा, खाल्ल्या मिठाला पण जागलात नाही तुम्ही. ऐन कोविड मध्ये त्या दैवता समान बसलेल्या मुख्यमंत्र्यांना पदावर पाठी सुरा खुपसून गेलात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे का रे? म्हणून प्रभू रामचंद्राचा थोडासा उल्लेख केला, शिवरायांना ठेवतो ना रे व्यासपीठावर आपण. शिवरायांना मान्य झालं असतं का? छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य झालं असतं का? तळ्यात मळ्यात असा लहानपणी खेळ होता, ते तळ्यात आणि मळ्यात कळलं पाहिजे बरं का. मला एसटीच्या कामगारांकडून मोठी अपेक्षा आहे. एका क्षणात पद सोडून उद्धवजी निघून गेले. दुसरा तिसरा राजकारणी असताना गेले नसते बरं का. सभागृहात यायला लावलं असतं, सभागृहात अविश्वास ठराव मांडायला लागला असता. आता आम्ही लोकसभेत मांडला. बांधवांनो, तुम्हाला झळ अजून पोचली नाहीये तशी. जात्या मधले दाणे रडती, सुपातले हसती. कामगार कायदे केलेत ना, उद्ध्वस्त करणारे कामगार कायदे केले, तुमचे अधिकारच काढून घेतले. भास्कर शेठजी, अनिलजी, आम्हाला जर संप करायचा असेल आता कायद्यानं, तो 2 महिने अगोदर नोटीस द्यायला लागणार आहे. 2 महिने अगोदर नोटीस द्या, मग रिकन्सिलेशनला जा, जमलं तर ठीक, नाही तर घरी जा. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना काढली ना, तेच पद अन्यायावर तुटून पडण्यासाठी. हा अन्याय त्या लोकसभेत गरजलो. मला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लॉबी भेटतात. अरविंदजी क्या बात कही आपने यार, सही है. पर अविश्वासाच्या ठरावावर सुद्धा बोललोय बघा. मला तुम्हाला एकच आजून सांगायचंय, इतकं निबळत नका होऊ, इतकं आपण अज्ञानी पण व्हायचं नाही. कुणीतरी आम्हाला निर्बुद्ध समजतं का? निर्बुद्ध नाही आम्ही. आम्हाला गाडी चालवता येते, आम्हाला गिअर टाकता येतो, आम्हाला कुठल्या वळणावर गाडी स्लो चालवावी हे कळतं, कधी वेग घ्यावा हे कळतं, आणि डेस्टिनेशनला कसं पोचावं हे कळतं. असा माझा एसटीचा कर्मचारी ड्रायव्हर आहे, लक्षात घ्या. हे जर तुम्हाला कळतं ना, तर शिवसेनेचं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे. मराठी माणसासाठी लाचार मराठी माणूस उभा केला तुम्ही. 2 माणसं देशाचं राजकारण चालवत आहेत, युद्ध सुद्धा सुरू आहे ना, समजून घ्या बरं. पंतप्रधान इस्रायलला जातात, 2 दिवस भेटतात, 2 दिवसात युद्ध सुरू होतं. नेत्यानं सांगत नाही की युद्ध करणार आहे म्हणून. मित्र आहेत ना तुमचे. काय इराण बद्दल तुम्हाला माहिती आहे? त्या राष्ट्राचा प्रमुख मारला गेला, या राष्ट्राच्या प्रमुखाकडून पुढे सुद्धा आला नाही. निषेध गेल्या आठवड्यामध्ये सेक्रेटरी जाऊन त्यांच्या कॉन्सुलेटमध्ये जाऊन निषेध नोंदवला. कोण प्रेम नाही त्या खामिनीबद्दल आम्हाला, पण देशात आंतरराष्ट्रीय जे काही नीतिमत्ता असते, एथिक्स म्हणतात त्याला, ती पाळली गेली नाही. आणि मग तो इराण या देशाला सर्वात स्वस्त तेल देत होता. कुठला मीडिया सांगतो तुम्हाला? तो इराण या देशाला उधार तेल देत होता.
तो इराण पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा विषय युनोमध्ये आला तेव्हा ते जगातील सगळी मुस्लिम राष्ट्र आपल्या विरोधात गेली, इराण भारतासोबत राहिला. लाज नाही वाटत तुम्हाला? इस्टाईन फाईल तो विषय इथला नाहीये. मग थोडस वरचं का सांगितलं असं नका राहू. म्हणजे एखाद्या माणसं वो है तो ही चलेगा, वो है तो मुमकिन है, बाकी क्या नमकीन है, वो है तो सब कुछ मुमकिन है, बाकी लोग है तो क्या नमकीन है. अरे नमकीन भी टेस्ट लाती है जीवन को, पता है क्या? नमक के बिना जीवन को टेस्ट नहीं आती है. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतोय, आता नुसतं अधिवेशनाला आलो, आमच्या भास्कर शेट्टी विनंती केली, आमच्या वैभव नाईकांनी विनंती केली, आमचं कोकण पहा, आनंद लुटा, जरूर लुटा, पण त्याचबरोबर भास्कर शेट्टीचा ते संस्कृती घेऊन जा. त्या संस्कृतीसाठी देवीला प्रार्थना करतो. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. माझ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी, या महाराष्ट्रासाठी, या मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकसित भारत करतो का रे तुम्हाला? काय गुगली टाकत असतात, किती पूल पडले माहितीये तुम्हाला? हा मुंबई गोव्याचा रस्ता आवाज कुणी उठवला लोकसभेत? आवाज कुणी उठवला लोकसभेत? तुमच्या अरविंद सावंतांनी आवाज उठवला, अजून रस्ता झाला नाही. तुम्हाला कल्पना आहे चंद्रावर जायला जेवढा खर्च झाला ना त्याच्यापेक्षा अधिक खर्च मुंबई गोवा रस्त्याला झाला. 10 वर्ष होऊन गेली, रस्ता होत नाहीये. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्यांचं पाहायचं, स्वतःचं अपयश झाकत राहायचं. आणि जेव्हा जेव्हा अपयश येईल तेव्हा हिंदू मुस्लिम करायचं, दंगे घडवण्याचं राजकारण करायचं, मतभेद करायचा. महाराष्ट्र नासवला तुम्ही, माझं कोकण सुद्धा नासवलं. काय कोकण हो आमचं? बॅरिस्टर नाथपै निवडून गेली त्या कोकणातून. आता जात पात आली बरं का. बॅरिस्टर नाथपैंची 1% पण लोक इथे नाहीत कोकणात. कोकणी माणसानं बॅरिस्टर नाथपैंना निवडून दिलं. मधु दंडवते, बॅरिस्टर नाथपै कर्नाटकचे, मधु दंडवते अहिल्यानगरचे, ते इथे उभं राहिलं. उभ्या देशामध्ये सगळीकडे पराभव झाला, इथं मधु दंडवते जिंकून आली. हे कोकण आहे. ते कोकण असं आहे, तुमच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडणार. पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीमधलं एक कॅरेक्टर आहे, त्याचं नाव आहे अंतू बर्वा. त्या अंतू बर्वा कोकणात गांधीजी आले होते. थोडस मालवणीत बोलेन, बाकी तुम्हाला कळेल बाप. ते अंतू बर्वा आल्यानंतर गावातला एक माणूस अंतू बर्वांना म्हणाला, अंतू कणकवलीत येतं? म्हणजे कणकवलीला येतोस का? कणकवलीत येतं किती रे? तुका कळला नाही? मेले महात्मा गांधी इलेत. महात्मा गांधी आलेत परत. मेले महात्मा गांधी इलेत. मग काय करू जा? मेल्या एवढं मोठून येतो, एवढं फिरताना रे, तो फिरता. अंतू बरोबर कोकणचा इरसाल माणूस. त्याने काय उत्तर दिलं? शिवी घातली. ते तशी तशी सांगतो, हरकत नाही. माय घ्या, तुका काय काम धंदो नाही? त्या का बघून जातं धोत्राला म्हणून? मी तुझ्या समोर उभो असं. पंचावर असं नाही रे, पंचा धोत्रापेक्षा छोटा असतो. त्या पंचावर मी उघडा नागडाय, त्याला बघायला तो मलाच बघलं काय ते, मलाच बघ गांधीजीच्या जागेवर. अशी इरसाल माणसं होती. त्यातलं कॅरेक्टरतलं बर्ब काय आहे? आम्ही विकले जात नाही, आम्ही प्रलोभनाला बळी पडत नाही. आज प्रत्येक गाव नासवलंय. पैसे देऊन मुलं मारामाऱ्या करतायत, दारू पितायत, त्यांचं जीवन विकसित नाही होतंय बरं का. तुम्हाला नोकरी तरी मिळते, आता म्हणेल नोकर भरती. हे दोघं आहेतच वाघ, एक वर आहे एक खाली आहे. 2 शिवसेनेचे वाघ 2 सभागृहात आहेत. कंत्राटी नोकर भरती करू देणार नाही म्हणजे देणार नाही. आणि म्हणून भवानी आईला रोडगा वाहतो. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. कर्मचाऱ्यांच्या मागण्या देण्यासाठी किरकिर करतय. कोण किरकिर करताय? राज्य सरकार किरकिर करतय. भला लवकर घालवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. तिला घालवलं पाहिजे या सत्तेला. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हिरेन, प्रदीप धुरंधर, आमचा नाईक अनूप, त्याच्याबरोबर ते सगळे कार्यकर्ते, एसटी कामगार सेनेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सांगतो, आज पहिली शपथ कुठली घ्याल
हे तर करूच आम्ही, जन्मच आमचा त्यासाठी झालेला आहे. पण त्या पलीकडे एक शपथ घालणार तुम्ही जाताना घ्यायची. आता यापुढे झाल्या, यापूर्वी झाल्या तेवढ्याच भरपूर झाल्या असतील चुका कळत नकळत, पण या पुढची वाट चालू भगवा हातात घेऊन, भगवा हातात घेऊन, भगवा हातात घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.